दोन्ही भाऊ पारायणाला बसतात, पण लावणीच्या चालीवर ज्ञानेश्वरी पाठ काही जमत नाही. तरी नरसिंह स्वामींची आज्ञा म्हणून प्रयत्न करतात. पहिला अध्याय वाचल्यावर नरसिंह स्वामी लावणी पाहायची आज्ञा देतात, पण जाताना त्यांना उत्साह वाटत नाही. इकडे स्वामी समर्थ आपल्या पायातून पहिला काटा काढतात. 5व्या दिवशी अध्याय झाल्यावर त्यांना घराबाहेरच जावं असं वाटत नाही. घरीच बसून नामस्मरण करावे असं वाटतं. स्वामीच्या पायातला 5वा काटा निघतो. 7वा अध्याय झाल्यावर त्यांना लावणीच्या कार्यक्रमाला जायचा सुद्धा तिटकारा येतो. तिकडे स्वामी 7वा काटा काढतात व म्हणतात या दोघांचे जीवन आता निष्कंटक होऊन अध्यात्माला समर्पित झाले आहे. 8वा अध्याय वाचताना नरसिंह स्वामी येतात आणि विचारतात लावणीला का नाही गेले. दोन्ही भाऊ उत्तर देतात की त्यांना आता लावणीला जावे असं वाटत नाही. लावणीत आता रस वाटत नाही, आता कधीच जाणार नाही. नरसिंह स्वामी म्हणतात याचं श्रेय स्वामींना जातं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली. नरसिंह स्वामी अप्पा अण्णा सोबत स्वामींच्या दर्शनाला येतात. स्वामी विचारतात काय आता लावणीचा विसर पडला का. अरे धर्मप्रचार करणारे शूर शिपाई तुम्ही अशा व्यसनात पडाल तर कसं चालेल. कोणतीही सवयीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा त्याचे रूपांतर व्यसनात होतं. व्यसन हे अध्यात्म प्रगतीच्या मार्गात मोठी बाधा आहे, तिच्यावर विजय मिळवायलाच हवा. एकदा एका भक्ताला त्यांनी सांगितले की वाघोलीच्या तळ्याजवळील शिवमंदिरात रात्री जाऊन पूजा करून ये. काहीही झाले तरी घाबरायचे नाही बरे का. तो बरे म्हणून पूजेला गेला. ते मंदिर तसे जंगलातच होते. गाभाऱ्यात पणतीच्या प्रकाशात पूजा सुरू केल्यावर त्याला दिसले की पिंडीच्या मागे एक मोठे अस्वल बसलेले आहे. तो इतका घाबरला की सगळे तिथेच सोडून धावत सुटला. तो जेव्हा आळंदीला स्वामींच्या दर्शनाला आला तेव्हा त्याला पाहताच स्वामी पोट धरून हसले आणि म्हणाले, अरे घाबरू नकोस असे आम्ही सांगितले होते ना तुला आधीच. ते अस्वल म्हणून आम्हीच तर बसलो होतो तिथे. घाबरलास का एवढा. आळंदीच्या स्वामींचे एक भक्त होते. त्यांनी दररोज पार्थिव पूजा करण्याची आज्ञा केलेली होती. ते नियमाने व अतीव प्रेमाने पार्थिव शिवपूजा करीत असत. एके दिवशी त्यांनी हातावर पार्थिव करून पूजेला सुरुवात केली आणि अचानक एक काळा कभीन नाग त्यांच्या हातावर प्रकट झाला. त्याने त्या पार्थिवावर आपल्या फण्याची सावली केली होती. या भक्ताची कमाल पहा, त्यांनी किंचितही न घाबरता आपली पूजा पूर्ण केली. आपल्याला हे नुसते वाचून सुद्धा धडकी भरते, पण ते अजिबात घाबरले नाहीत. तो नाग जसा प्रकट झाला होता तसाच पूजा झाल्यावर अदृश्य झाला. संध्याकाळी हे गृहस्थ स्वामींच्या दर्शनाला आले. त्यावेळी स्वामींनी सकाळचा प्रसंग जाणून त्यांना अक्षरशः उचलून घेतले व म्हणाले, बाळा जिंकलन साजा मागला. काय हवे ते माग. त्यावर त्या भक्ताने मागितले, सद्गुरुराया जन्मजन्मांतरी आपलीच सेवा घडू देत व आमच्या कुळाकडूनही आपली सेवा अविरत घडू दे. स्वामी महाराजांनी प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला. असे धैर्य केवळ अमोघ सद्गुरुकृपेने व अनन्यनिष्ठा असल्यासच येऊ शकते. तशी तयारी त्या भक्ताची असल्याने स्वामींनी त्याच्यावर पूर्ण कृपा केली, यात नवल नाही. आळंदीचे स्वामी थोर योगाभ्यासी देखील होते. योगशास्त्रातील अनेक अवघड प्रक्रिया ते सहज करीत. आपले आतडे मुखावाटे बाहेर काढून स्वच्छ करताना त्यांना एकाने पाहिल्याचा उल्लेख आहे चरित्रात. त्यांनी अनेक भक्तांवर कृपा करून त्यांना परमार्थाचे दान दिले. लोकमान्य टिळक ज्यांना गुरुस्थानी मानत ते पुण्यातील प्रसिद्ध वैद्यराज महर्षी अण्णासाहेब पटवर्धन हे त्यांचेच शिष्य. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महर्षी पटवर्धन, श्री गोडबोले महाराज, श्री अप्रबुद्ध अशी त्यांची शिष्यपरंपरा आहे. याशिवायही अनेक भक्तांवर कृपा करून स्वामींनी त्यांना मोक्षाधिकारी केलेले आहे. स्वामी ज्ञानेश्वरी नाथभागवतावर उत्तम प्रवचने करीत. त्यांना संस्कृत रचना करण्याचीही आवड होती. त्यांनी रचलेले संस्कृत श्रीज्ञानदेवाष्टक अतिशय सुंदर व अर्थपूर्ण आहे. समाधिस्थ मूर्त्य भाजय ज्ञानदेवम असे त्याचे पालुपद आहे. पौष पौर्णिमेला इ.स. 1886 साली त्यांनी आळंदीत जिवंत समाधी घेतली. त्यांचे समाधी मंदिर इंद्रायणीच्या काठावर गोपाळपुऱ्याकडे जाताना आहे. समाधीवरील स्वामींचा गोड हसणारा मुखवटा पाहिला की आनंदाचे भरते येते आणि मनही अगदी शांत होते. आज श्रीस्वामींच्या 132व्या पुण्यतिथी दिनी त्यांच्या समाधीवर साकारलेल्या त्यांच्या मधुरातिमधुर रूपाचे दर्शन घेऊन आपण त्यांच्या श्रीचरणी नतमस्तक होऊया. लेखक रोहन विजय उपळेकर. श्री गुरुदेव दत्त.